मंत्री कुठे आहेत त्यांचा पत्ता नाही. इथं महसूल मंत्री कुठे आहेत, महसूल मंत्र्यांचा पत्ता नाही. ऍक्च्युअली कृषी मंत्री पासून तर या सर्व मंत्र्याला या सभागृहामध्ये अशा महत्वपूर्ण प्रस्तावावरती हजर राहणं अत्यंत आवश्यक होतं. अध्यक्ष महोदय, या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्येक मंगळवारी हा सत्ताधारी पक्षाचा 293चा प्रस्ताव येतो आणि गुरुवारी हा विरोधी पक्षाचा 293चा प्रस्ताव येतो. हे नागपूरचं हिवाळी अधिवेशन या ठिकाणी विदर्भामध्ये म्हणजे नागपूरमध्ये होतंय आणि संपूर्ण विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, हा संपूर्ण महाराष्ट्र या अधिवेशनातून आम्हा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडतंय याची खूप मोठी आस लावून आणि खूप मोठ्या या अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेला आहे अध्यक्ष महोदय. परंतु सत्ताधारी पक्षाची आणि सरकारची उदासीनता सांगतेय की शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही. याचं कारण असं आहे की हा पहिला प्रस्ताव सभागृहामध्ये चर्चेला येत असताना जर एखादा कॅबिनेट मंत्री सभागृहात हजर नसेल तर सभागृह चालवता येत नाही, म्हणून एक कॅबिनेट मंत्री आहे. मला वाटतं ते मदतनी पुनर्वसन त्यांच्याकडे आहे. या 293च्या प्रस्तावामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं इथं कृषी विषय महत्वाचा आहे. कृषी मंत्री कुठे आहेत, इथं दुग्ध, मत्स्य आणि आपले पशुसंवर्धन मंत्री कुठे आहेत त्यांचा पत्ता नाही. इथं महसूल मंत्री कुठे आहेत, महसूल मंत्र्यांचा पत्ता नाही. आणि म्हणून केवळ सरकारला एक प्रस्ताव आम्ही मांडला आणि बाहेर जाऊन मीडिया समोर मोठमोठ्यानं मुलाखती दिल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी खूप काही पडेल. फलोत्पादन मंत्री पाहिजेत, आमच्या कोकणाचा विषय आहे फलोत्पादन मंत्र्यांचा. ही गोष्ट खरी आहे अध्यक्ष महाराज. संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रस्तावाकडे लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो मुद्दा माननीय भास्करराव जाधवांनी या ठिकाणी रेस केलेला आहे, फक्त मदत आणि पुनर्वसन मंत्री या ठिकाणी हजर. अध्यक्ष महाराज, ऍक्च्युअली कृषी मंत्री पासून तर या सर्व मंत्र्याला या सभागृहामध्ये अशा महत्वपूर्ण प्रस्तावावरती हजर राहणं अत्यंत आवश्यक होतं. अध्यक्ष महोदय, तरी जर ही अनास्था असेल अध्यक्ष महाराज तर हे चित्र काही राज्याच्या समोर चांगलं जाणार नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे तुम्ही एक तर मंत्र्याला समज दिली पाहिजे अध्यक्ष महोदय. ही गरज आहे आता अध्यक्ष महोदय. हे हजर राहत नसेल तर मग काय करायचं अध्यक्ष महाराज. ओ सत्तारबाई, मी जरा पॉइंट ऑफ ऑर्डर बोलतोय. खोतकर साहेब येतात आहे, निरोप देतोय इकडचा. त्यामुळे तुम्ही अध्यक्ष महाराज या पॉइंट ऑफ ऑर्डरची गंभीर दखल घ्यावी आणि माननीय मंत्री महोदयाला हजर राहत सांगावं. अध्यक्ष दादा साहेब बोला. प्रत्येक विषयाची बघू जरा काय लिहिलं तुम्ही ते मंत्री महोदय, काय बघू जरा काय लिहिलं ते. नोंद घेताय तुम्ही म्हणता ते बघू जरा, कागद जरा पाठवा बघू कोण लिहितंय. अहो लॉबीमध्ये एक सुद्धा सेक्रेटरी नाही, तुमचे मंत्री नाही, लॉबीमध्ये सेक्रेटरी नाही, डेप्युटी सेक्रेटरी नाही, ऍडिशनल सेक्रेटरी नाही, कोण आहे. काय चाललंय काय. अशा पद्धतीनं कामकाज चालवता येतं, चालवा तुम्ही. आमचं काय म्हणणं नाही, आम्ही ओरडतोय पण सरकारच्या वतीनं इतका गंभीर विषयाचा प्रस्ताव समोर आलेला असताना कुठे आहेत मंत्री, कुठे गेले मंत्री, त्याची दखल कुणी घ्यायची. आता सन्मान्य सदस्य रणधीरजी सावरकरांनी हा प्रस्ताव ओपनिंग केला, त्यांनी सुद्धा सरकारी पक्षाच्या वतीनं बोलत असताना ते फार मर्यादेच्या पलीकडे जाऊन बोलू शकत नाही. परंतु प्रशासनाची मानसिकता काय ही त्यांच्या बोलण्यातून सातत्याने या ठिकाणी दिसून येत होती की कशा पद्धतीनं लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रशासनाचा नकारात्मक आहे ते सांगत होते. आम्ही केवळ टीकेला टीका करण्याकरता या ठिकाणी नाही आहोत. म्हणून मी म्हटलं की कुठे आहेत पशुसंवर्धन मंत्री, दुग्ध विकास मंत्री, मत्स्य मंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री, कुठे आहेत सगळे मंडळी. कोणच नाही. हे पीए तुमचे फक्त बसले तिथं, ते अदृश्य गॅलरी आहे म्हणून म्हणायचं. अदृश्य झाले कुठे ते सगळे. दादासाहेब आपण मुद्दे मांडा. मी मुद्दे मांडतो, काय हरकत नाही, पण ते कशा करता मांडायचे लिखित देऊन टाकतो सगळं म्हणजे लवकर आटपता येईल. नाही बोला, आपण बोला.
तेच सांगतोय ना. हा. त्या पण सागरजी चुकीची आहे का? बोलवा ना. हा हा हो येतात आहे. बोला आपण येतात आहे. अरे हा अरे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.